स्वराज कलेक्शन ढालगाव म्हणजे पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र थेट मिल मधून पुरवठा करणारं वस्त्रदालन. स्वराज कलेक्शन मध्ये सुरू आहे लग्न बस्ता महोत्सव. इथे काढा आपल्या लाडक्या मुलामुलींचा लग्न बस्ता, तोही आपल्या बजेटमध्ये सर्वात सस्ता. यामध्ये आपल्याला पारंपरिक मॉडर्न साड्या यासह इथेनिक वेअर्स आणि आहेरासाठी भरपूर साड्या भरपूर स्टॉक मध्ये उपलब्ध आहे. खास लग्न बस्त्यासाठी आपल्या सर्वांचं आवडते आणि विश्वासाचं एकमेव ठिकाण म्हणजे स्वराज कलेक्शन. वीज बोर्डाजवळ ठालेवाडी रोड, ढालगाव, तालुका कवटेमंका, जिल्हा सांगली. संपर्क 7756 046 177. स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक. स्वराज मराठी. धूमस्टाईल सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या दोघांना अवघ्या 4 तासात पोलिसांनी केलं जेरबंद. सकळे कुटुंबातील सदस्यांकडून पोलिसांचा सत्कार. सांगली शहरात भर दिवसात धूमस्टाईलनं पतसंस्थेच्या समोरून सोन्याचे दागिने लंपास करण्यात आल्याची घटना घडलेली होती. या चोरी प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी अवघ्या 4 तासात आरोपींना जेरबंद करत त्यांच्याकडून 13 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केलेत. धक्कादायक बाब म्हणजे वृद्ध ध्यानचंद सकळे यांचा वाहन चालकच चोरीतला मुख्य सूत्रधार असल्याचं उघडकीस आलंय. त्याच्यासह दोघांना पोलिसांनी अटक, सोन्याचे दागिने हस्तगत केलेत. पतसंस्थेच्या लॉकरमध्ये सोन्याचे दागिने ठेवण्यासाठी जात असताना पतसंस्थेच्या दारातूनच वृद्ध ध्यानचंद सकळे यांच्या हातातील सोन्याच्या दागिन्यांची बॅग धूमस्टाईलने लंपास करण्यात आल्याचा प्रकार घडला होता. या घटनेमुळे सांगली शहरात एकच खळबळ उडाली होती. या सोने चोरीचा तपास पोलिसांनी वेगाने करत आरोपींना मुद्देमाल सहित अटक केल्यानं वृद्ध ध्यानचंद सकळे कुटुंबातील सदस्य यांनी पोलिसांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. काय तुम्ही काय तर प्रश्न विचारा, बोलतो मी काय बोलतो. तुमचं नाव सांगा, काय प्रकार घडला होता तुमचा? मी धनचंद्र भाऊराव सकळे. सकाळी परवा काढलेले त्याच बँकेतून लग्नासाठी काढले होते दागिने, ते काही परत ठेवायचं म्हणून मी कालच आलो होतो. काल सुट्टी असलेलं मला माहीत नव्हतं. बँकेत येऊन परत गेलो मी आणि आज कसल्याही परिस्थितीत 10 वाजता बँकेत लॉकरमध्ये ठेवायचं म्हणून आलो. गाडीतून उतरून एक पाऊल देखील हलवून नुसतं गाडी जरा पुढे गेली, तो पण पाठीमागेनं स्कूटरवाला आला आणि ते हातातनं पिशवी हिसकावून घेऊन गेला. काय होतं पिशवीत? त्या पिशवीत लॉकरमध्ये ठेवण्यासाठी दागिने होते, सोन्याचे दागिने. लग्नासाठी काढले होते. ते सगळं ठेवायचं म्हणून मी घेऊन गेलो. मग काय झालं पुढं उतरले होते. मी त्या ड्रायव्हरला आमच्या गाडी चालूच होती, पुढच्या बाजूला थांबली होती. अरे ड्रायव्हरला म्हटलं, त्यांनी ती पिशवी मारली, आपण जाऊया पाठोपाठ. मग ड्रायव्हर आणि मी जरा पुढे गेलो माळी थिएटरच्या बाजूला. मग ड्रायव्हरने काय केलं, जरा पुढे गेल्यावर आडव्या रस्त्याला वळला तो. अरे म्हटलं इकडे का नेलास? तो म्हटलं तिकडे स्कूटरवाला दिसतो ते बघा, तोच आहे का बघा म्हणून. त्यानं तिथून गेलं. म्हटलं परत चल म्हटलं आता, कारण चुकून जर पिशवी जर नेली असेल तो आणून देईल. म्हटलं आपण बँकेत जाऊया म्हटलं. तिथे आलो तो पण एकाने काय सांगितलं, तुम्ही वेळ घालवू नका, ताबडतोब पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करा म्हटलं अगोदर. मग आम्ही आलो, 10 मिनटात इथं आलो. सगळं सांगितलं. या लोकांनी आम्हाला धीर दिला, तुम्ही घाबरू नका म्हटले, आम्ही कसल्याही परिस्थितीत त्यांना हुडकून काढतो म्हटले. आणि अर्धा तासाच्या आत त्या चोराला त्यांनी पकडलं. आम्ही ते आल्यावर आम्हाला घटनास्थळी घेऊन गेले त्यांनी. हे सगळं लिहून घेतलं. आमची फिर्याद नोंद करून घेतली आणि घटनास्थळी घेऊन गेले आम्हाला. कुठं गाडी थांबवली, कुठं घेतली, कुठं इसडा मारला. मग त्यानुसार त्यांनी CCTVमध्ये तपासणी चालू केली आणि त्यानुसार त्यांनी त्यांना प्रथम संशय आमच्या ड्रायव्हरवर झाला. मग त्यांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केल्यावर त्यांना ते निष्पन्न झालं. काय केलं तुम्ही आता? पोलिसांचा सत्कार केला, कारण इतकं छान त्यांनी आम्हाला क्विक ॲक्शन घेतली, जलद ॲक्शन घेतली. 1 मिनिट वाया घालवलं नाही त्यांनी. त्यांची जी यंत्रणा तक्रार झाल्या त्यांनी चालू केली यंत्रणा. सगळे ते कॅमेरा चेक करणारे लोक आणि प्रत्यक्षात जागेवर आले. ते पोलिसांनी फुल कोऑपरेशन दिलं आम्हाला. आणि त्याचं आरोपीचं लोकेशन, त्यांनी कुणाला कॉल केलं होतं त्याचं लोकेशन, ते मोबाईल ट्रेसिंग करून सुद्धा त्यांनी खूप आम्हाला हेल्प केली. विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या सर्वच पोलीस कर्मचाऱ्यांनी अतिशय चांगलं सहकार्य, तत्परता दाखवली आणि त्यामुळेच आमच्या आईवडिलांचं जे सोनं गेलं होतं म्हणून आम्हाला मिळवून दिलं. त्याबद्दल आमच्या परिवारातर्फे या सर्व पोलीस स्टेशनच्या सर्व कर्मचाऱ्यांचे आम्ही खूप आभार मानतो. तुमचं नाव सांगा आणि भावाचं नाव सांगा. माझं नाव सचिन धनचंद्र सकळे. हा थोरला मुलगा.
हा धाकटा मुलगा. संदीप धनचंद्र सकळे हे लहान मुलगा. की पुष्कराज चौकामध्ये एक वयोवृद्ध इसम वय अंदाजन 87 वर्ष जे आपल्याकडचे ज्वेलरी आहे ते बँकमध्ये ठेवण्यासाठी जात होते. त्यावेळी कुणी अज्ञात इसमाने त्यांच्याकडून जे पिशवी आहे ते बलजबरीने घेतली आणि त्यांनी आम्हाला माहिती दिली. त्यावरती आम्ही लगेच गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल केल्यानंतर आमची तपास चालू केली. त्या कंप्लेंटमध्ये जवळजवळ 11 लाख म्हणजे 13 तोळेचा मुद्देमाल गेलेला आहे अशी तक्रार होती. त्यामध्ये आम्ही CCTV कॅमेराचा वापर करून बाकी तांत्रिक माहिती काढून आणि गोपनीय बातमीदाराचे कडून माहिती काढून पुढचे 1 तासामध्ये त्या आरोपीचा शोध घेतला आणि त्याच्याकडून पूर्ण मुद्देमाल रिकवर करून घेतला. त्यामध्ये आमचे काही अंमलदार आहे ज्यांनी खूप चांगली कारवाई केली. त्यांचे नाव आहे पोलीस हेड कॉन्स्टेबल विशाल भिसे, पोलीस हेड कॉन्स्टेबल साळुंखे, पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल आर्यन दाशकर आणि पोलीस कॉन्स्टेबल गणेश भामणे. त्या सगळ्यांनी खूप चांगला काम यामध्ये केलेलं आहे. धन्यवाद. जे आरोपी सापडले त्यांच्या अगोदर काही गुन्हे दाखल आहेत का त्यांच्यावर? नाही, त्यामध्ये कुठल्याही आरोपीवरती कुठलाही गुन्हा दाखल नाही. फक्त यामध्ये जे एक आरोपी होता तो या फिर्यादीच्याकडे ड्रायव्हरचं काम करून होता आणि त्यांनीच दुसऱ्या आरोपीसोबत संगनमत करून आणि हे सगळा रचला कॉन्स्पिरसी केली आणि त्यामध्ये त्यांनी हे असा जबरी चोरीचा प्रकार घडला.